नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दत्तात्रय विलास वाजे, राहणार कांडोर्ली, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. आमच्याकडे बायोफॅक्टर कंपनीचे प्रतिनिधी आले होते आणि त्यांनी आम्हाला बायोक्सल ट्रिओ या नावाचं एक जैविक कन्सोर्टी आहे, हे खत दिलेलं होतं. आणि त्यांनी हे कसं आहे हे पाहण्यासाठी मकाच्या बियाण्यामध्ये आम्हाला एक डेमो करण्यासाठी डेमो दिलेलं होतं. एका कपामध्ये आम्ही बायोक्सल ट्रिओ हे खत टाकलेलं होतं आणि एका ह्याच्यामध्ये आम्ही रासायनिक खत टाकलेलं होतं. तर आणि त्याच्यामध्ये दोन्ही ह्याच्यामध्ये मकाचे बियाणे टाकलेले होते. तर 4-5 दिवसानंतर हा फरक जाणवतो की रासायनिक खताचे जे डेमो आहे त्याच्यामध्ये वाढ अगदी कमी आहे आणि बायोक्सो ट्रिओ हे जे आहे त्यातली मका आहे ती मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. आणि त्याच्या मुळ्या जे आहेत तुम्ही बघू शकता, ह्या पूर्णपणे मुळ्या जे आहे ह्या पूर्ण खालीपर्यंत आलेल्या आहे या कपामधून. तर याच्या मुळ्यांची ही आणि ज्याच्यामध्ये रासायनिक खत आहे त्याच्यामध्ये मुळ्यांची संख्या काहीच दिसत नाही. तर बायोट्रिओच्या मध्ये ज्या मुळ्या आहेत या पूर्णपणे वाढलेल्या दिसत आहेत आणि झाडाची वाढ सुद्धा जोमदार आणि हिरवेगारपणे दिसते. मी आता टोमॅटो लागवड जे करणार आहे त्याच्यामध्ये हे बायोट्रिओचा नक्की वापर करणार आहे आणि तुम्ही पण नक्की करा. धन्यवाद.